नमस्कार, हे तर स्वीट किचनमध्ये आज आपण पाहणार आहोत खुसखुशीत क्रंची अशी कोथिंबीरची वडी. नेहमी आपण कोथिंबीरची वडी बनवत असतो, परंतु हे आपण नवीन पद्धतीने कोथिंबीरची वडी आज पाहणार आहोत. तर व्हिडिओ एंडपर्यंत पहा, स्किप करू नका. आणि एकच पदार्थ आपल्याला नवनवीन पद्धतीने कसा बनवता येतो हेही आपल्याला पाहायला मिळणार आहे. पाहुणे आल्यानंतर आपल्याला स्नॅक्स हवे असतात, घरामध्ये जर अवेलेबल स्नॅक्स नसतील तर ही पटकन तुम्ही एकदम 5 मिनिटाच्या आतमध्ये ही कोथिंबीरची वडी बनवून तुम्ही सर्व करू शकता. किंवा मुलांसाठी ही स्नॅक्स म्हणून हे खूप अप्रतिम आहे. इव्हिनिंग स्नॅक्स आपण खातो, तर त्यासाठी ही अप्रतिम अशी रेसिपी आहे. चला तर आपण आता टाईम वेस्ट न करता पटकन रेसिपी स्टार्ट करूया. साहित्य बघूया. इथे मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे. त्यानंतर सुकं खोबरं 2 चम्मच, चवीनुसार मीठ, जिरे 1 चम्मच, चिरलेला लसूण आहे 1 चम्मच, 2 हिरव्या मिरच्या वाटून घेतलेल्या आहेत. त्यानंतर 1 बाउल भरून कोथिंबीर धुवून चिरून घेतलेले आहे. आणि इथे 4 चम्मच चण्याची डाळ भिजवून घेतलेली आहे अर्धा तास. यानंतर ही चण्याची डाळ आपण फाईन पेस्ट करून घेऊयात मिक्सरला. आता ही बघा, चण्याची डाळ फाईन पेस्ट करून झालेली आहे. आता एका मोठ्या भांड्यामध्ये हा मैदा घेऊयात. बाउलमध्ये मैदा घेतलेला आहे इथे. यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ, 1 चम्मच तेल घालून घेऊयात आणि हाफ टीस्पून हळद घालूया. आणि हे आता मिश्रण मिक्स करून घेऊयात. हे तेल आणि हळद, मीठ हे सगळं मैद्याला लागलं पाहिजे, त्यासाठी असं हातावरती एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं आहे. असं मिक्स केल्यामुळे काय होतं, तर आपल्या ज्या वड्या आहेत त्या क्रंची होतात. सगळ्या मैद्याला हे तेल लागलं जातं एकसारखं. यानंतर थोडं थोडं पाणी घालून हे कणिक मळून घ्यायचे आहे. कणिक आपल्याला घट्टच ठेवायचे आहे, जास्त पातळ मळायचे नाही आहे. तर इथे कणिक मळून झालेले आहे. आता हे कणिक बाजूला ठेवून देऊयात 5 मिनिटासाठी. इथे बघा, ही कणिक आता मळून झालेली आहे आपली. तर आता आपण हे त्याच्या आतमध्ये जे कोथिंबीरचं स्टफिंग लागतं ते बनवून घेऊयात. त्यासाठी इथे मी मोठ्या भांड्यामध्ये कोथिंबीर घेत आहे. यामध्ये चिरलेला लसूण घालून घेऊया, हिरवी मिरची घालून घेऊया. यानंतर 1 चम्मच जिरं घालूयात. आणि यामध्ये आता हे खोबरं जे घेतलेलं होतं ते आपण नंतर घालणार आहोत. आणि अर्धा चम्मच हळद घालून घेऊया आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता हे जे मिश्रण आहे कोथिंबीरचं ते चांगलं चम्मचच्या साहाय्याने मिक्स करून घेऊया. सगळ्या जिन्नस कोथिंबीरमध्ये मिक्स झाल्या पाहिजेत, असं ते मिक्स करायचं आहे चम्मचने. आता हे मिक्स झालेलं आहे. यानंतर आपण जे वाटून घेतलेली डाळ होती यामध्ये काही पावडर मसाले घालून घ्यायचे आहेत. तर त्यामध्ये घालूयात आता 1 चम्मच धना पावडर, 1 चम्मच जिरा पावडर, आणि इथे मी आमचूर पावडर घेतलेले आहे हाफ टीस्पून, ते पण घालून घेऊयात. आणि लाल तिखट घ्यायचं आहे, लाल मिरची पावडर 1 चम्मच. यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे. लक्षात घ्या, मीठ आपण पिठामध्ये पण घातलेलं आहे आणि कोथिंबीरमध्ये पण, तर मिठाचं प्रमाण इथे थोडंसं कमी ठेवायचं आहे. आणि हे याच्यामध्ये थोडंसं तेल घालून मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे आपलं आता झालेलं आहे डाळीचं स्टफिंग. तिंबून घेतलेली जी कणिक आहे ते 2 भागांमध्ये डिवाईड करून घ्यायचे आहे. समान भागामध्ये हे कणिकचे 2 गोळे इथे झालेले आहेत. तर बघा, इथे मी 2 गोळे करून घेतलेले आहेत. त्यातला 1 गोळा घ्यायचा आहे आणि हे आता आपण लाटून घ्यायचं आहे. जसे आपण पोळी लाटतो तसे हे लाटून घ्यायचं आहे. याच्यासाठी इथे पीठ वापरण्याची काहीही गरज नाही आहे, कारण आपण पिठामध्ये तेल घातलेलं आहे. तेल घालून मळल्यामुळे काय होतं, तर इथे आपल्याला पिठाची शक्यता वाटत नाही. अशी लाटून घ्यायची आहे. पोळी लाटताना जास्त जाड लाटायची नाही आहे किंवा जास्त पातळही लाटायची नाही आहे. मीडियम साईजवरती ही पोळी लाटून घ्यायची आहे. तर इथे पोळी आता लाटून झालेलं आहे. याला आपण लावून घ्यायचं आहे थोडंसं पाणी. तर इथे तुम्ही पाणी पण लावू शकता किंवा तुम्हाला जर पाणी लावायचं नसेल तर तेलाचाही वापर करू शकता. तर इथे मी दोन्ही लावलेलं आहे, पाणी पण लावलेलं आहे आणि तेलही लावून घेतलेलं आहे. आता हे लावून घेतल्याच्या नंतर यावरती जे आपण डाळीचं स्टफिंग बनवून घेतलेलं होतं ते घालून घ्यायचं आहे पहिल्यांदा. आणि सगळ्या बाजूला ते पसरवून घ्यायचं आहे. एकसारखाच थर लावायचा आहे पातळ असा. तर बघा, इथे मी सगळीकडे हे डाळीचं स्टफिंग लावून घेतलेलं आहे.
यानंतर आपण कोथिंबीरचं पण स्टफिंग बनवून घेतलेलं होतं, तर कोथिंबीरचं पण स्टफिंग यावरती पसरवून घ्यायचं आहे. एकसारखं पसरवून घ्यायचं आहे. कुठेतरी कोथिंबीरचा गोळा मोठा असा ठेवायचा नाही आहे. सगळी सुट्टी सुट्टी अशी कोथिंबीर सगळीकडे पसरवून घ्यायची आहे. आता हे किसलेले जे खोबरं आहे ते यावरती पसरवून घ्यायचं आहे. एकसारखं असं खोबरंही सगळीकडे पसरवून घ्यायचं आहे. तर आता हे खोबरं पण आपण त्यावरती पसरवून घेतलेलं आहे. आता आपण याचा रोल बनवून घेऊयात. रोल बनवून घेताना तो टाईट बनवायचा आहे, सेल बनवायचा नाही आहे. तर इथे रोल बनवून झालेला आहे. शेवटची जी कड असते रोलची ती व्यवस्थित चिटकवायची आहे. जर चिटकत नसेल तर थोडं पाणी लावा आणि ते चिटकवून घ्या आणि त्यानंतर असं हाताने तो रोल थोडा गोल गोल फिरवून घ्या, थोडा मोठा करा. आणि हा रोल आता बनवून झालेला आहे. आता हे देऊयात, वडी पात्रामध्ये ठेवून देऊयात आणि अशाच प्रकारे आपण दुसरा पण रोल बनवून घेऊयात. रोल बनवून झालेले आहेत दोन्ही पण. आता हे उकडवून घेऊयात. तर त्यासाठी इथे मी कढईमध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. यावरती हे वडीपात्र ठेवूयात, त्यावरती झाकण घालूयात आणि 10 मिनिटांसाठी ह्या वड्या उकडवून घेऊयात. 10 मिनिटानंतर बघू शकता तुम्ही इथे वड्या उकडलेल्या आहेत. आता आपण याचे छोटे छोटे पीसेस कटिंग करून घेऊयात. तर त्यासाठी इथे मी एक घेतलेले आहे रोल आणि त्याच्या अशा वड्या कटिंग करून घेतलेल्या आहेत. अशाच प्रकारे दुसऱ्या पण रोलच्या वड्या कटिंग करून घेऊयात. बघा किती मस्त अशी कटिंग होत आहे. स्टफिंग अजिबात बाहेर येत नाही आहे. आता जो रोल बनवला होता आपण त्या पोळीला ते चिटकून बसलेलं आहे. आता वड्या तळण्यासाठी इथे तेल गरम करून घेतलेलं आहे मी पहिलंच. यामध्ये एक एक वडी सोडूयात आणि तळून घेऊयात. वड्या तळताना तेल जास्त गरम करायचं नाही आहे, मीडियम गरम असावं आणि गॅसची फ्लेम पण जास्त हाय नसावी, स्लो असावी किंवा मीडियम असावी. जर जास्त तेल गरम झालं असेल तर स्लो ठेवा, जास्त तेल गरम नसेल तर मीडियम ठेवा आणि या वड्या तळून घ्या. आणि अशा गोल्डन कलरवरती या वड्या तळून घेत आहे मी. किती मस्त असा कलर आलेला आहे बघा. एकदम अशा भाकरवडीसारख्या या दिसत आहेत. इव्हिनिंग स्नॅक्ससाठी हे मस्त आहे. चहासोबत एकदम मस्त ही वडी लागते. तर हे तुम्ही 8 दिवस महिनाभर ठेवू शकता स्टोअर करून हवाबंद डब्यामध्ये. तुम्हाला जेव्हा कधी त्या खायच्या असतील तेव्हा ते घेऊन तुम्ही चायसोबत किंवा जेवणासोबतही खाऊ शकता. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? पहा किती मस्त अशा इथे वड्या दिसत आहेत बघा. एकदम असं वाटतं की एकदम भाकरवडीचं आहे ते. आणि कशी वाटली तुम्हाला रेसिपी हे नक्की कमेंट करून कळवा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवरती पण क्लिक करा, कारण जो पण नवीन व्हिडिओ पोस्ट करेल त्याची सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि तुम्ही व्हिडिओ मिस करणार नाही. तर पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.